नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत बाळूमामाच्या मेंढी माऊलीचे कात्रण आहे तिकडे. सकाळचे 6 वाजलेत आणि आपण निघालो पालखीच्या दिशेने. नकळत थंडी देखील आहे. मला येण्यासाठी थोडा उशीर झाला. एक कांड कातराचे झाले. त्याला तर पाहू आता दुसरं कांड येण्याची थोडीशी वाट पाहावी लागेल. हे आमच्या गावचे आमचे बंधू विजय काळे. तो लवकरच आला. त्याने 2-4 बकरी देखील कातरलेले आहेत. अशा पद्धतीने खूप सारे कातरकर आलेले आहेत. खूप लांबून लांबून आलेले आहेत. हे आमचे बंधू कांतीलाल काळे. मशीनने कातरणं ज्याला जमतं त्याला खूप सोपं आहे, पण ज्याला जमत नाही त्याच्यासाठी खूप अवघड पण आहे. कारण ते मशीन खूप वात असल्या कारणामुळे बकऱ्यांना लागण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मामांचे सेवेकरी वारंवार सांगत आहेत, ज्याला जमतं त्यानेच कातरा. खूप सारी माणसं आलेली आहेत. आता दुसरं खांड येण्याची वाट पाहत आहेत कातरकर. खूप सारे कातरकर असल्यामुळे एका खांडातलं एकच बकरं वाटायला येत आहे. चला तुम्हाला एक जुनी पद्धत दाखवतो. ही आहे जुनी पद्धत कातर. ते घासण्याचं काम चालू आहे. या कातरणी की वेळ खूप लागतो, पण कातरण देखील तशीच होते. हे आलेलं आहे दुसरं खांड. म्हणजे आम्ही गेल्यापासून हे दुसरं खांड आहे. आधी एक कातरायचं झालेलं आहे. आता आम्हाला देखील एक कातरण्यासाठी न्यायची आहे. ही धरली मेंढी घेऊन चाललो आहोत. ही पहा, कातरणी देखील खूप जण कातरत आहेत. ती कला वेगळीच आहे कातरणी. ज्याची त्याची कला वेगळी. इथं एक जण खूप छान डिझाईन काढलेली आहे. खूप लांबून आलेले आहेत ते कातरण्यासाठी. त्यांची मेहनत देखील तेवढीच आहे डिझाईन काढण्यात. तास लावून कातरणे असं त्याला म्हणतात.